जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण 8व्या दशकातील 10वा समास शून्यत्व निरूपण अगदी सविस्तरपणे पाहतोय. प्रत्येक ओळीमधून समर्थांनी स्पष्ट केलं की शून्याला मागं टाकून परब्रह्मस्थितीमध्ये विलीन होणं आवश्यक आहे. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, इथपर्यंत ते स्पष्ट म्हणाले. आता पुढे पहा, समर्थांनी आणखी किती स्पष्टतेनं सांगितले. आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये, साधू सांगती उपाये तूची आत्मा. पहा, कालपर्यंत आपण निरूपणामध्ये जे जे पाहत आलेलो आहे त्याच्यावरती समर्थांनी जणू शिक्कामोर्तबच केलं. आपण स्वतःच सिद्ध स्वरूप आहोत, म्हणजे आपला जो अहंभाव देहाला चिकटवलेला आहे आपण तो तसा नसून अतिशय व्यापक असा आहे. परब्रह्मस्वरूप अशी आपली खरी जाणीव आहे, पण आपण त्या मुख्य जाणीवेच्या जाणीवेमध्ये नाही, आपण देहबुद्धीच्या जाणीवेमध्ये आहे. समर्थ म्हणतात, त्यामुळं देहबुद्धीच्या प्रचितीनं जे जे समोर येतं ते कोणतंही खरं मानू नये. यात मुख्य आहे मन. म्हणून त्यांना सांगावं लागलं, मन मी ऐसे कल्पू नये. मनात येणारी गोष्ट म्हणजे संकल्प विकल्प मात्र आहे आणि तो आपल्या प्रकृतीप्रमाणे येतो. प्रकृती म्हणजे आपण नाही, आपण त्यापासून वेगळे आहोत. मन म्हणजे आपण नाही, म्हणजेच मनातील विचार म्हणजे आपण नाही, मनात उठणारा शब्द म्हणजे आपण नाही. पण पहा, आपलं वर्तन मात्र अगदी मी म्हणजे मन आणि मन म्हणजे मी अशा स्वरूपाचं असतं. माझ्या मनाला येईल ते मी करीन असं वाक्य आपण म्हणतो. पहा, आपलं मन आहे, आपलं मन म्हणजेच आपण ते नाही, हे आपण ती गोष्ट करत असताना विसरतो. समर्थ म्हणतायत, हे पथ्य पाळायला पाहिजे, तर आपल्याला कालपर्यंत आपण जी सद्गुरुपदिष्ट साधना पाहिली आठवून पहा. एक ओवी होती, आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले. हे तेव्हाच करता येईल जेव्हा हे आपण लक्षात घेऊ की मन मी असत नाही. मी म्हणजे जो शुद्ध मी आहे आपला, तो परब्रह्मस्वरूपच आहे. पहा, आपण डोळे मिटून बसलो, आपल्या मनात एखादा विचार आला. आता मन म्हणजे मी नाही, म्हणजे माझ्यात आणि मनामध्ये अंतर निर्माण झालं. मग मनामध्ये विचार आला, तर त्या विचारामध्ये आणि आपल्यामध्ये निश्चितच अंतर असणार. असं पहा, आपण समजा वाटेनं चाललो आहे आणि समोर एक झाड दिसलं. झाडामध्ये आणि आपल्यामध्ये पुष्कळ अंतर आहे, पण त्या झाडावर एक घार उडून येऊन बसली तर आपण आपलं अंग झटकतो का? घार बसली अंगावर असं म्हणतो का? हीच गोष्ट आपण ध्यानात मात्र करतो. माझे विचार जात नाहीत, माझे विचार जात नाहीत अशी तक्रार करत राहतो. प्रत्यक्षात ते झाड लांब आहे, त्या झाडावरती तो पक्षी येऊन बसलेला आहे. तसं विचार मनामध्ये उत्पन्न होत आहेत आणि मनातून निघून बदलत राहत आहेत. आपण मन नाही आहोत. हे ध्यानात घेऊनच साधनेला बसणं आवश्यक आहे. त्यासाठी तो भाव आतमध्ये मुरला पाहिजे. म्हणून आपल्याला सद्गुरू उपाय सांगतात की तूच आत्मस्वरूप आहेस, हे दृढ धर. साधू सांगती उपाये तूची आत्मा, तत्त्वम असी, हे दृढ धर. अन्य कोणीही तू नाहीस. जेव्हा ते म्हणतात तूच आत्मा आहेस, तेव्हा हे त्यामध्ये अध्यरूत आहे की आत्म्या व्यतिरिक्त तू कुणीही नाहीस. देह तर नाहीसच, पण या ओवीत समर्थांनी मनाचा विशेषत्वानं उल्लेख केला की मन म्हणजेही तू नाहीस. या मनाचा विशेषत्वानं उल्लेख केला कारण ती गोष्टच अशी थोडीशी किचकट आहे आणि चिवट पण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. जेव्हा आपण हे निरूपण ऐकायला बसलोय किंवा जेव्हा आपण आजच्या ध्यानाच्या किंवा नामाच्या बैठकीला बसणार, तेव्हा या मनाचं सहाय्य आपल्याला लागतं. पण बसल्यानंतर मात्र ते आपल्याला नको आहे.
म्हणजे आपण पायात चप्पल घालतो ना, त्या चपलीसारखं मन आहे. चप्पल घेऊन आपण घरात येत नाही. जेवायला बसलो तर ती चप्पल पानात असत नाही. ती बाहेर, दरवाजाच्या बाहेर सोडली जाते. पावसाळ्याचे दिवस आहेत, घाण लागू नये, चिखल पायाला लागू नये आणि एरवीही आपल्या पायाचं संरक्षण व्हावं, एवढाच तिचा हेतू आहे. पण म्हणून जसं आपण तिला घरात घेऊन येत नाही, तसंच मनाच्या बाबतीत केलं गेलं पाहिजे, पण ते आपण करत नाही. याचं एकमेव कारण ते मन हे दृश्य नाही. ते जर दृश्य असतं तर आपण ते बाजूला टाकून बसलो असतो. पहा, आपल्याकडे मोबाईल असतो. मोबाईल बघत बघत आपण बऱ्याचदा काही गोष्टी करतो. पण शांत ध्यानाला बसताना किंवा नामाला बसताना आपण मोबाईल बाजूला ठेवू शकतो. दृश्य आहे ना तो. मनाला कसं बाजूला ठेवणार? म्हणून मन ज्या परिणामांनी समोर येतं त्या परिणामांना बाजूला करायचा अभ्यास करावा लागतो. दृश्याचा परिणाम तर स्पष्ट आहे. आपल्याला हातात मोबाईल घेतलेला कळतो, स्पर्श कळतो, वजन कळतं, वस्तू समजते, मग ती आपण बाजूला ठेवू शकतो. मन अदृश्य असल्यामुळं त्याचा परिणाम जो विचार आहे, त्या विचाराकडंच आपल्याला सावधानतेनं पाहावं लागतं. मनाला धरलं, साधनेला बसलो. आता बसल्यानंतर चप्पल बाहेर काढायला पाहिजे, वस्तू बाहेर टाकायला पाहिजे, तसं विचार टाकता आला पाहिजे, तरच मन मी ऐसे कल्पू नये ही गोष्ट आपल्याच्यानं जमेल. ठरवूनच करावं लागेल, यामध्ये दुसरा उपाय नाही. म्हणून तर समर्थांनी ओवी सांगितली की कल्पू नये. पहा, समर्थ बऱ्याच वेळेला त्यांच्या शब्दांमधून कृती निर्देशित करतात. धरावा, करावा, त्याच दृष्टीनं समर्थ म्हणतात की हे तुम्ही कल्पू नका की मन म्हणजे आपण आहे. याचा सूक्ष्मार्थ आपण पाहूया. ज्या अर्थी समर्थ म्हणतात की तुम्ही मन मी हे कल्पू नका, याचा अर्थ काय? आपण तशी कल्पना करतो. इथे आपली चूक दाखवतायत समर्थ. म्हणून समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे. आपण मन आहोत असं कुणीही कधीही सांगितलेलं नाही, कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. मग मी मनच आहे असं का मानावं? म्हणजे आपण ती कल्पना टाकली पाहिजे, हाच समर्थांचा आग्रह आहे. म्हणून या 2 ओव्या समर्थ सांगत आहेत. हे मनाबद्दलच समर्थांनी सांगितलं, कारण मनाचं एक स्वरूप आपण पाहिलं. दुसरं मनाचं स्वरूप माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. इंद्रिय आणि बुद्धी यांच्या संधीवरती मन आहे. म्हणजे पहा बरं का, मनाचं स्थान किती धोकादायक आहे. एकीकडे बुद्धी आहे आणि दुसरीकडं इंद्रिय आहे. म्हणून मागं निरूपणात एक प्रसंग आपण पाहिला. पहा, बुद्धी आपला निर्णय करते की पहाटे 5ला उठून व्यायाम करायचा आहे. आता उठायला इंद्रिय लागणार ना. आपण उठणार, पाठ उचलणार, पाय बाहेर काढणार, अंथरुणातून उठून उभे राहणार. पण इंद्रियांच्या सहाय्याच्या आधी मन आहे. इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, त्या मधल्या मनानं जर लबाडी केली तर निर्णय झालेला असूनही आपण झोपून राहतो. असं हे मन फार हटवादी आहे आणि बरोबर साधनेला उपकारक जरी असलं तरी अपायकारक सुद्धा आहे. माऊली म्हणतात, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. एका सत्संग प्रश्नोत्तरामध्ये एक दृष्टांत दिलेला. एक सरळ रेष आपल्या डोळ्यांपुढे आणा. त्याच्या तळाला तमोगुण आहे, मध्यभागी रजोगुण आहे आणि सगळ्यात वरती सत्वगुण आहे. रजोगुणाला लागून वरती मन आहे. रजोगुणाच्या खांदी तरळत असे. आता जसं आपण एखादं लेकरू कडेवरती घेतलं आणि ते लेकरू खांद्यावर बसवलं तर त्याला आपल्या डोक्याच्या वरचं दिसतं. पूर्वीच्या काळी जत्रा असायच्या तर बाप आपल्या मुलाला खांद्यावर बसवायचा आणि जत्रेतून फिरवायचा. जत्रेतलं लांबचं दृश्य जे बापाला दिसणार नाही ते खांद्यावर बसलेल्या लेकराला दिसतं, कारण तो खांद्यावर बसल्यामुळं बापाच्या डोक्याच्याही वर जातो. तसं मनाचं आहे. मन हे रजोगुणाच्या खांद्यावरती आहे. मनानं जर ठरवलं तर ते वरती जाईल, म्हणजे सत्वाकडे जाईल.
आणि ठरवलं तर खाली रजोगुण तमोगुणाकडे पण जाईल. म्हणून मनाला अत्यंत सावधानतेनं वापरावं लागतं. बरं, हे आपण नाहीच आहोत, त्याचा वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे अधिक सावधानता पाहिजे. कारण सूक्ष्म असल्यामुळं कधी आपण त्याच्याशी मिळून जातो आपल्याला कळत नाही. मनामध्ये आलेला विचार हा आपलाच विचार आहे असं कधी आपल्याला वाटतं, आपल्यालाही कळत नाही. कारण मनाची सूक्ष्मता. म्हणून मनासाठी या 2 ओव्या समर्थांनी सांगितल्या. स्वामी स्वरूपानंद तर म्हणायचे की साधनेत अडचण फक्त मनाची आहे, ती गेली की कामच झालं. इतकं हे मन आपल्या आड पण येणारं आहे आणि उपयोगी पण येणारं आहे. समर्थ म्हणतात, हे आपण नाही आहोत हे पक्क समजा. आणि असं कोणी सांगितलेलं पण नाही आहे की मन म्हणजे तू आहेस. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव, आपण वस्तू. आता पहा, मनाची जी धोकादायक जागा आपण पाहिली आहे ना, ती जागा लक्षात घेऊन समर्थांनी त्याला एक उपाय सुचवलेला आहे की आधी संत वचनावरती म्हणजेच आपल्या सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवा. पहा, विश्वास आपण जाणून बुजून ठेवू शकतो, हे विश्वासाचं एक वैशिष्ट्य आहे. असं पहा, एखादं पर्यटन स्थळ आहे, आपण तिथे गेलेलो नाही, पण आपला एक मित्र जाऊन आलेला आहे. आता आपला मित्र तो, त्यामुळं आपला त्याच्यावरती विश्वास आहे. आता मित्र सांगतो, तू जरूर जाऊन ये, जागा चांगली आहे, तुला मजा येईल. आता मित्राच्या या वाक्यावरती आपण विश्वास ठेवतो. त्या ठिकाणी आपण गेलेलो नाही, आपल्याला अनुभवही नाही, पण विश्वास ठेवल्यामुळं आपलं मन मग त्या जागेचा विचार करायला लागतं की तिथे जाऊया, तिथे गेलं पाहिजे, तिथे गेल्यानंतर काय काय असेल, आता जायचं ठरवूया वगैरे वगैरे. म्हणजे विश्वास त्या दिशेला नेल्यामुळं मन त्या दिशेला आपोआप गेलं. समर्थ म्हणतायत, हीच युक्ती आता वापरा, म्हणजे ते मन आपल्याला विरोध करणार नाही. म्हणून पहिली पायरी सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवा. यासाठी खरं म्हणजे आधी सद्गुरूंवर विश्वास पाहिजे, तर त्यांच्या वचनावरती विश्वास बसेल. म्हणून सर्व संतांनी पहा अनेक वेळेला बुद्धी स्थिर राहू दे अशी प्रार्थना भगवंताकडे केली आहे. कारण बुद्धी जर स्थिर नसेल तर सद्गुरूंवरती दृढ विश्वास राहत नाही. काहीतरी विकल्प येतो, बुद्धीमध्ये भेद येतो, आणि मग जर विश्वास उडाला सद्गुरूंवरचा तर त्यांच्या वचनावर विश्वास कुठून राहणार. इथं तर समर्थ सद्गुरू वचन दृढ धरायला सांगतायत. निर्णय घेऊन निश्चयानं सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवा. संत वचनी ठेविता भाव. आता संत वचन कुठलं आहे? 1 ओवी मागेच समर्थांनीच सांगितलं, साधू सांगती उपाये तूचे आत्मा. तूच आत्मा आहेस हे संत वचन खरं संत वचन. हा जर भाव दृढ धरला तर तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव, आपण वस्तू. मग मनही त्या दिशेचाच विचार करायला लागतं, मनन करायला लागतं. पहा, तुकाराम महाराजांनी क्रम सांगितला आहे साक्षात्काराचा. सोडू नये कीर्तन पुराण श्रवण, मनन निधिध्यासन साक्षात्कार. श्रवणानंतर तुकाराम महाराज लगेच मनन सांगतात. श्रवण अर्थातच विश्वासानं झालं तरच मनन घडणार. तीच गोष्ट समर्थांनी इथं सांगितली आहे की संत वचन जे आहे, सद्गुरूंच्या मुखातून जे आलेलं आहे, ते इतकं विश्वासानं ग्रहण करा की तोच भाव झाला पाहिजे. ओळखच ती आपली बनली पाहिजे की आपोआप मनामध्ये त्या दिशेचं मनन व्हायला लागतं. मग असं मन साधनेला सहाय्यभूत होतं, साधनेला उपकारक ठरतं. आपण व्यवहारात भाषा वापरतो पहा, आता यानं मनानं घेतलेलं आहे म्हणून तो प्रयत्न करतोय. तसं मग आपण सद्गुरुपदिष्ट साधना मनानं घ्यायला लागतो आणि मग त्या साधनेत यथावकाश आपलं मन मुरून जातच जातं. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजन. अशी सुंदर ओवी समर्थांनी सांगितली. परमार्थाचे जे सगळे सायास आहेत ते कशासाठी आहेत? आत्मानुभवासाठी आहेत. पण हा आत्मानुभव कुठे आहे? आपल्याच ठिकाणी तर आहे. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव. निरावेव म्हणजे अवयव नसलेलं,
कोणतेही गुण नसलेलं असं आपलं स्वरूप. ज्याचा अनुभव घेण्याचे आपण प्रयत्न करतोय ते स्वतःच आपण आहोत असे आपले प्रयत्न आहेत. म्हणजे खरं पाहता परमार्थात प्रयत्न सगळे मुरले पाहिजेत, थांबले पाहिजेत, शांत झाले पाहिजेत. काहीही न करण्याच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये आपण आलो पाहिजे. असं जेव्हा घडतं त्यावेळी तोच आपला स्वानुभव बनतो. समर्थ म्हणतात, आपुला घेती अनुभव विश्वजन. म्हणजे या स्वरूपाचा अनुभव ज्याला येतो त्याचा फायदा लोकांना होतो असं समर्थ सांगतात. पहा, श्री समर्थांना पण स्वानुभव आहे, म्हणजे स्वरूपाचा अनुभव आहे. त्याचा फायदा दासबोधाच्या रूपानं आपल्याला होतोय. श्री महाराजांना स्वरूपाचा अनुभव होता, त्याचा फायदा त्यांच्या वचनातून आपल्याला होतोय. हाच लाभ आहे संतांचा आपल्यासाठी. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, पहा, भगवंताला संतांनी सहज सुलभ केला. हा संतांचा लोकांवरती उपकार आहे. हा भगवंत सहज सुलभच आहे, पण हे संत संगतीत गेल्याशिवाय कळत नाही. आत्ताच आपण पाहिलं ना, तोची आपण निरावेव. तो भगवंतच तर आपण आहोत, निरावेव असलेला, निर्गुण स्वरूपातला. पण हे संत संगतीत गेल्यानंतर कळतं. आपण तेच आहोत हे समजा आपल्याला कळलं तर मग भगवंत सहज सुलभच झाला ना. तशा रीतीनं ज्याला हे स्वरूप कळलं त्याचा फायदा इतर लोकांना होतो. लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावकास. दृष्टांत देतायत समर्थ. एखादा व्यक्ती धनाच्या लोभापायी अपार श्रम करतो, धन साठवण्याच्याच मागं लागतो आणि तो शेवटी धनरूपच होऊन जातो. म्हणजे त्या लोभामध्ये इतका गुंततो की ते धन तो खर्च करतच नाही, साठवतच जातो. मग त्याच्या मागून कुणीतरी एक भाग्यवान येतो जो त्या धनाचा उपभोग घेतो. तसं इथं घडून येतं. खरं म्हणजे हा दृष्टांत लोभी धन मिळवण्याच्या मागं लागलेल्या माणसाचा दिलाय खरा, पण दृष्टांतातून संतावस्था समर्थांना सांगायचे की आत्मप्रचिती मिळावी म्हणून तपश्चर्या केली जाते, साधनांचे सायास केले जातात आणि मग ती अवस्था प्राप्त केली जाते. पण त्याचा फायदा विनासायास लोकांना मिळतो. श्री महाराजांचं एक वाक्य अतिशय चिंतनीय आहे. श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला पैशासाठी श्रम करावे लागत नाहीत, त्यामुळं तुम्ही फक्त नाम घ्या असं श्री महाराज म्हणतात. किती सुंदर वाक्य आहे. साधनेचे सगळे सायास मी केलेले आहेत, ती अवस्था मी गाठलेली आहे, तुम्ही फक्त माझे होऊन राहा, एवढं श्री महाराजांना सुचवायचं आहे. तसं केवळ सद्गुरूंचं होऊन राहिलं तरीसुद्धा स्वरूपानुभूती येते. पण तसं होऊन राहण्यामध्ये आपलं मन आडवं येतं, ही आपली अडचण आहे. म्हणूनच समर्थांनी मनासंबंधीचे उपाय सांगितले की कशा प्रकारे तुम्ही या मनाला ताब्यात आणू शकता. आपल्या ताब्यात ते आलं की बरोबर आपल्याच्यानं साधना होते. मन भगवंताकडे वळवलं की भगवत स्वरूपच होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, मन हे राम झाले आता, मन हे राम झाले. असं मन राममयच होऊन जातं, आत्मस्वरूपात विसर्जित होतं. त्यासाठी एवढं तरी करायला पाहिजे की सद्गुरू वचनावर विश्वास ठेवणं, त्यांनी सांगितलेली साधना करणं. हे करणं म्हणजेच त्यांचं होऊन जाणं. मग जसं एखाद्या भाग्यवंताला त्या साठवलेल्या धनाचा लाभ मिळतो, तसंच जो नम्र आहे, जो लीन आहे, जो अनन्यतेनं शरण आहे आणि सद्गुरू वचनावर विश्वासलेला आहे, अशा सच्शिष्याला आत्मसुख मिळतं, स्वरूपानुभव मिळतो, आत्मज्ञान प्राप्त होतं. तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता तेहे ऐसी, असं स्पष्टपणे समर्थ म्हणतात. देहबुद्धी सुटून आत्मबुद्धीचा उदय होतो आणि मग तो स्वतः आत्मस्वरूपच होऊन जातो. हाच खरा अनुभव, वेगळेपणानं येणारा तो अनुभव नाही. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. समर्थ म्हणतात, आपणच ते ब्रह्म आहोत, हेच या ज्ञानदशकातून सांगायचं होतं. हा मुख्य हेतू होता. आणि शेवटी शून्यत्व निरसन अत्यंत सखोलतेनं सांगून समर्थांनी हा दशक समाप्त केला.
एकदा या शून्यत्वाला पार केलं की आपण परब्रह्मामध्ये लीन होणारच आहे, कारण आपणच ते आहोत. म्हणजे पहा, आपण जर परब्रह्म असू तर शून्यत्व आणि शून्यत्वाच्या अलीकडं असलेला इंद्रिय भाव हे सगळं भ्रमरूपच ठरलं नाही का? भ्रम बाजूला गेला की केवळ सत्यताच शिल्लक राहते. स्वप्नामध्ये धन मिळालं आणि मग त्या धनाला खर्च करून आपण अन्न सेवन केलं. स्वप्नच संपल्यानंतर अन्न कसं राहील, धनही कसं राहील? सगळं स्वप्नातलं स्वप्नात निघून गेलं. तसं देहबुद्धीची आत्मबुद्धी झाली की पूर्णपणे साधक आत्मस्वरूपाकार होऊन जातो. कारण तोच तो असतो. आपण वस्तू मुळी एक, तिथं दुसरा कोणी असतच नाही. खरा मी आणि परब्रह्म दोन्ही एकरूपच असतात असा निर्णय देणारा, असं निक्षून सांगणारा हा ज्ञानदशक इथं संपला असं समर्थ म्हणतात. आत्मज्ञान निरोपिले यथामती बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती, असं अत्यंत नम्रपणे सांगून या समासाचा आणि या दशकाचाही शेवट समर्थ करतात. आता पुढे 9वा दशक सुरू होतोय, गुणरूप नावाचा. त्यातला पहिला समास आहे आशंका नाम. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.